हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता गावाकडे ना पाऊस आता कमी झालेला आहे। पाऊस आता सरीवरती पडतोय, येतोय जातोय येतोय जातोय। तर ओढ्याला सुद्धा पाणी आता कमी झालेलं आहे। मागे तुम्ही बघितलं असेल की मी गरूने खेकडी पकडायला गेलेलो आणि त्यावेळी खूप सारं पाणी होतं आणि आपल्याला खेकडी भेटली नव्हती। तर आज आपण वेगळ्या पद्धतीने खेकडे पकडणार आहोत। तर खेकडे पकडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ट्रिक असतात। तर आपण आज एकदम म्हणजे जाऊन फक्त ते ठेवणार आहोत, सकाळी जाऊन आपण खेकडी आणणार आहोत। म्हणजे जास्त काही मेहनतीचं काम नाही आहे। तर कशाने खेकडी पकडणार आहोत, तर आपण डब्याने खेकडी पकडणार आहोत। तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे हा डब्बा असतो। हा खूप मोठा डब्बा आम्ही बनवलेला आहे आणि असे डब्बे असले ना मोठे, की 1-2 असले डब्बे तरी पण म्हणजे 2-3 डब्बे असले तरी भरपूर होतात। हा डब्बा आहे तो नेऊन संध्याकाळी ओढ्यामध्ये ठेवायचा आणि सकाळी जाऊन खेकडी त्याच्यामध्ये असतात। तर ती कशी पकडली जातात, तर बघा झाकणाचा भाग आहे ना, तर झाकण आपण लावायचं नाही तिथे। त्या ठिकाणी आपण अशी ही बॉटल घेतलेली आहे आणि या बॉटलला आपण इथे कापलेलं आहे। बघा इथे अशी कट केलेलं आहे आणि असा इकडे कट मारलेला आहे आणि हे अशा प्रकारे हे बनवलेलं आहे। आणि बघा हा झाकणाच्या तिकडचा भाग एकदम निमुळता आहे आणि त्यामध्ये अशी खेकडा गेला इथून की हा उघडा होतो, म्हणजे हा उघडतो आणि नंतरला पुन्हा बंद होतो। असा बघा, असा खेकडा गेला की हा उघडतो आणि नंतरला आतमध्ये शिरला की पुन्हा हा असा बंद होतो। मग त्याला बाहेर यायला रस्ता भेटत नाही। तर अशा प्रकारे हा ट्रॅप आहे आणि आता त्या आतमध्ये शिरण्यासाठी मित्रांनो त्याला काहीतरी आपल्याला खायला घालावं लागतं। तर इथे एक आपण दरवाजा बनवलेला आहे की आपल्याला खेकडे ते काढायसाठी, कारण का हा आपण करतो ना ते एकदम फिक्स करतो, हा पुन्हा काढायचं नाही, एकदम फिक्स करून टाकायचं। बघा तारेने मी व्यवस्थित बांधलेलं आहे आणि इथे हा एक दरवाजा बनवलेला आहे जिथून आपल्याला हात घालता येईल किंवा खेकडे आपल्याला काढता येतील। तर बघा हा बघा निमुळता भाग कशा प्रकारे दिसतोय। तर आपल्याला इथे आतमध्ये कुठेतरी खायला आवडेल अशा प्रकारचा पदार्थ आतमध्ये ठेवायचा, कोंबडीच्या आतड्या म्हणा, तर त्यासाठी जास्त हावरा असतो खेकडा। तर आणि ते इझी पण असतं, पटकन मिळतात। तर त्या ठेवायच्या किंवा गांडूळ वगैरे ते आतमध्ये बांधून त्याच्यामध्ये ठेवायचे। तर बघा हा अशा प्रकारे हा झाकण आहे ना, तर नंतरला बांधल्यानंतरला आपण असा पॅक करायचा आणि या तारेने वगैरे बांधून घ्यायचा। आता आपण सर्व व्यवस्थित बांधल्याच्या नंतरला हा असा आहे ना डबा, तो ओढ्यामध्ये नेऊन अशा प्रकारे ठेवायचा आहे। आपल्याला वरती वाहून जाऊ नये म्हणून असा दगड ठेवायचा, या इकडून साईडने लावायचे दगड, इकडून साईडने लावायचे, वरती सुद्धा थोडासा एखादा दगड ठेवायचा आणि खेकडा आहे ना इथून बघा असा आतमध्ये शिरला की तो आतमध्ये शिरल्यानंतरला इथून एंट्री करतो आणि ते उघडल्यानंतरला आतमध्येच राहतो। तर अशा प्रकारे आपल्याकडे 2 डबे आहेत। तर हा एक डबा आहे आणि हा एक, असे 2 डबे आहेत। तर आता हे 2 डबे आपण घेऊन आहे ते ओढ्यावरती जाणार आहोत, भाई आणि मी। आता ॲक्च्युली झाले दुपारचे 3 वाजलेले आहेत। आता संध्याकाळी आपण थोडेसे संध्याकाळीच जाऊ, कारण आपल्याला खेकडे ते सकाळी पाहिजे आहेत। तर आता संध्याकाळी आपण जाऊ, यामध्ये आपण कोंबडीच्या आतड्या आहेत ते बांधणार आहोत आणि नंतरला मग सकाळी जाऊन बघू आपण किती खेकडे मिळत आहेत, तर बघूया। तर मित्रांनो आता संध्याकाळचे जवळजवळ 6:45 झालेत आणि आता थोड्या टायमाने अंधार पडेल। तर त्या अगोदरच आता आपण चाललोय ओढ्यावरती आपले डबे घेऊन। तर आता आपण डबे लावणार आहोत ओढ्यावरती। तर संध्याकाळ झाला की शिकार पण बाहेर पडते आणि शिकारी पण बाहेर पडतात। तर आता आम्ही शिकार करायला निघालोय। दादा कुठे चाललाय? घरी चाललंय। अच्छा, कुठे गेलेला? वरती गेलो गावामध्ये जरा, अच्छा, भरपूर दिवसानंतर वरती आलो। हां येतोय आम्ही खेकडे पकडायला। तर आता आम्ही आलोय आमच्या गावच्या ओढ्यावरती। तर बघा ओढा आहे आमचा रोडच्या बाजूलाच। तर पाणी बघा, खूप सारं पाणी आहे, अक्षरशः बघा खूप पाणी वाहत आहे। तर एक डबा आपण लावणार आहोत तिकडे, या बाजूला एक डबा लावू, तर तिथे एक डबा लावू आपण या बाजूला, आणि दुसरा डबा आहे तो इकडे या रोडच्या खाली। हे बघा भाई आमचे उभे राहिलेत, बघा किती पाणी आहे इथे। भाई तिकडे मला लावू ना साईडला, हां जाळी। तर ॲक्च्युली पाहिजे होता इकडे असं लावायला भाई, पण काय लावण्यासारखं तिथं पाणी भरपूर आहे। बरोबर, तर तिथे जातो मी आता आणि लावतो। दोन्ही डबे आहेत ते आता आपले लावून झालेले आहेत आणि आता आपण येणार आहोत उद्याला सकाळी। तर मित्रांनो आपण सकाळी 6:30ला उठून आहे ते डबे आणायला गेलो आणि आता डबे घेऊन आलेलो आहोत घरी। आणि आता भाई आले होते, त्यांना म्हटलं काही नाही भेटलंय, सर्व गेले खेकडी। तर आताच आपण डबे घेऊन जाऊया। खेकडी बऱ्यापैकी भेटलेले आहेत, तर आपण काढून आहे ना मोजू किती आहेत ती। तर हे बघा हे डबे आहेत,
भाई रे काय करता याच्यात बघा काय असलं तर बघा काय काय माहित नाही हा आहेत काय तर बघा मित्रांनो या डब्यामध्ये ना याच्यामध्ये जवळजवळ किती आहेत 4 ते 5 आहेत मला वाटतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 3 आहेत बाई बस होतील ना मग हा 4 ना 3 किती होतील 7 जास्त आहेत मला वाटतं मोजत एक दिसत नाहीत व्यवस्थित ह्याच्यामध्ये जास्त आहेत तर आता आपण बघूया आपल्याला किती खेकडे मिळाले तर बघा आपण आता डब्बा खोलतोय आमचे भाई आहेत ना डब्बा खोलतायत तरी बघा डब्बा खोलायचे काम करतायत भाई आता किती मिळाले बघूया हे केलं सर थोडके एवढे काय हे करायचं काय कसं हे आता खोलायला मला बस झाले 2-3 बस राहून दोन केलं हा ह्याला अरे तुटली बघा तार तुटली इकडून चला बाहेर पडा भाई पडला एक पडला चांगली एकच साईज 3 निघाली 5 झाली अजूनही काय 5 झाली हा हा बघा इथे वरती काय मोठा आहे 6 भाई बघा 5 आहेत तसं नाही येणार भाई बघा आयडिया काय लावतायत पडला हा बघा केवढा मोठा आहे बघा जबरदस्त र बाबा चावलं र तो त्याला ना बाकीच्यांना चावलं र थांबा र भाई अरे यांना काढा आधी चिमटा घेऊन यांना काढा र तर एक डब्यातले झाले आता तुला दुसरा डब्बा खोलतोय दुसऱ्या डब्यामध्ये किती आहेत बघूया एकामध्ये मिळालेत 6 तर बघा किती आहेत एकूण 9 खेकडे आहेत बघा जबरदस्त आहेत केवढे मोठे मोठे आंगडे बघा ए भाई चावेल ना फक्त चिमटा आणलाच कुठं आहे चिमटा आणला बघा हा घ्या चिमटा घ्या भाई बघा आता डेअरिंग करतायत हा बघा हा सगळ्यात राजा आहे यामधला म्हणजे बाहेर हे राजा हा बघा केवढा आहे बघा ए बा 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 बाई ह्यालाच घेताय काय तुम्ही घेताय त्यालाच खाली नाही पळेल तो भाई तुम्हाला मला वाटतं ना तो इंजेक्शन तर आता आपण ना पहिल्यांदा भाकरी भाजून घेऊया तर आज आपण बनवतोय नाचण्याची भाकरी तर अलग अलग रोज जसं चेंज करतो कधी तांदळाची कधी नाचण्याची कधी गव्हाची कधी मिक्स भाकरी तांदळाची आणि नाचणीची अशी तर आज नाचणीची भाकरी बनवतोय विस्तो पेटवलेले आहे तवा तापलेला आहे आणि आता पीठ मळतोय मी आपली भाकरी रेडी झालेली आहे खेकडे बघा आपण किती ठेवलीत 7 ठेवलीत ॲक्च्युली 10 भेटली होती मी म्हटलं 9 तर 10 भेटलेली तर 3 मोठी मोठी होती ना तर ती आपण एका दुसऱ्या माणसाला दिलेली आहेत मोठी मोठी सगळ्यात मोठी 3 होती ना ती आणि आपण 7 ठेवलेले आहेत एकूण 10 भेटली होती तर हे बघा किती चांगले एकदम मस्त भरलेले आहे हे बघा दिसतायत का आणि आंगडे बघा हा बघा हा सगळ्यात मोठा ना त्याचा आंगडे खायला खूप मस्त वाटतात मजा येते आणि हे बघा कसे भरलेले बघा कसे आहेत हे बघा पूर्णपणे एकदम सर्व भरलेले आहेत तर मित्रांनो पाहिलात किती खेकडे मिळाली तर अशा प्रकारे आहेत ते एकदम इझिली जास्त काही मेहनत नाही फक्त डबे घ्यायचे त्याच्यामध्ये काहीतरी खायला टाकायचं आणि डबे घेऊन आहे ते ओढ्यावर ते लावून ठेवायचे आणि सकाळी जाऊन फक्त घेऊन यायचं आणि अशी खेकडे मिळतात तर ही खूप सोपी पद्धत आहे खेकडी पकडण्याची तर खूप खेकडे मिळालेले आहेत तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्या वेगवेगळ्या सीझनमध्ये वापरल्या जातात आता हेच जर टेक्निक्स आपण जर उन्हाळ्यामध्ये वापरले ना तर खेकडे मिळणार नाही जास्त परंतु पावसामध्ये ह्याच्यामध्ये खूप सारे मिळतात तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर ही टेक्निक कशी वाटते तुम्हाला बरेच जण असे बरेचसे व्हिडिओज आहेत यूट्यूबला पण तर आपण फक्त 2च डबे लावले होते आणि 2 डब्यांमध्ये जवळजवळ 9 खेकडे मिळाले भरपूर भेटली आणि चांगली मोठी मोठी सुद्धा आहेत
तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, है ना. चला तर बाय.